तर वळूया पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे संतप्त शेतकऱ्यांचं मुंबई आग्रा महामार्गावर सध्या आंदोलन सुरू आहे। वाशी मार्केट बंद केल्याने रस्त्यावरच शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकलेला आहे। फ्लॉवर कोबीसह भाजीपाला शेतकऱ्यांनी रागात रस्त्यावर फेकलेला आहे। गरवारे सिग्नल जवळ नाशिकच्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलन केलेलं आहे। संतप्त झालेत शेतकरी आणि मुंबई आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भाजीपाला फेकून रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे। वाशी मार्केट बंद केल्याचा राग शेतकऱ्यांना अनावर झाला। आपल्या पिकाला खरं तर कवडी मोलही भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी जो आहे तो संतप्त झालेला आहे। त्यात वाशी मार्केट बंद केलं त्यामुळे शेतकरी अजूनच संतप्त झाला आणि त्यांनी अशा प्रकारे आंदोलन केलं। फ्लॉवर कोबीसह इतरही भाजीपाला जो आहे तो रस्त्यावर फेकण्यात आलाय। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांना आता एका नवीन संकटाला तोंड द्यावं लागतंय। वाशी मार्केट बंद केल्याच्या निषेधार्थ आणि या संतापामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज मुंबई आग्रा महामार्ग जो तो पूर्णपणे बंद केलेला आहे। एकूणच काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत, त्यांना काय वाटतंय, नेमकं कशाबद्दल आंदोलन आहे आणि काय वाटतं तुम्हाला? आता आमच्या शेतकरी मालाची नुकसान आणि 3 नोटबंदीच्या काळापासून या भाजप सरकारनं पूर्ण शेतकऱ्याचं वाटोळं केलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात भाजप सरकार अपयशी असून आणि ते स्वतःची कर वसुली हे ते जीएसटी वगैरे आणि शेतकऱ्यांचे जे आडत जी होती व्यापाऱ्यांना ती शेतकरी असती तर चाललं असतं। व्यापारी दुप्पट पैशाने उलट आता त्यांचा भरणा करतात। तुमची काय आता मागणी आहे, काय नेमकं? आमच्या शेतीमालाला बाजारभाव आणि व्यापारी आम्हाला आमचा माल आम्ही विकू शकत नाही आणि खेडोपाड्यातले लोक वाशी मार्केटला माल विकायला जाऊ शकत नाही, तर आम्ही व्यापाऱ्यांना आमची आडत गेली तर चालेल, तो आमचा फायदा। आणि आज जवळपास आमचं 50 लाखाचं नुकसान आहे आणि एकूणच बंद 1 दिवसासाठी बंद केल्यामुळं इकडे एका दिवसासाठी बंद केल्यामुळं 1 दिवसाचा आम्ही बंद पाळलं होतं, पण त्यांनी अचानक 3 वाजता डायरेक्ट GR काढला की आमचं बेमुदत संप आहे असं न माहिती देताना या गाड्या भरून कालच्या उभ्या आहे। लोकांच्या शेतात माल पडलेले। या ठिकाणी जे काही या सरकारच्या आडमुठेपणांनी गेला 2 दिवसात कायदा बदलतात, त्या कायदा बदलल्यामुळं आज शेतकरी मोठं चिंतेत पडलेलं आहे। त्यांनी आज पूर्ण राज्यभर माल डायरेक्ट अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्याचे काही कोटी रुपयांनी लाखो रुपयांनी नुकसान झालेली आहे। या सरकारने प्रत्येक 8-8 दिवसात बदल करताय। शेतकऱ्याचं कमिशन नाही घ्यायचं, व्यापाऱ्याकडून कमिशन नाही घ्यायचं आणि अचानक बंद करून शेतकरी काय वाटतं? कारण ना जर बाजार समिती जर बंद आहे तर यांनी 8-4 दिवस आधी या सरकारने तसं नियोजन करायला लागत होतं, कारण मुंबईला जो माल जातो सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातून जातो, प्रामुख्याने आमच्या पश्चिम पट्ट्यातून, तर या लोकांचं खूप नुकसान झालेलं। या ठिकाणी 20-25 ट्रक येणं भाजीपाला सर्व जात असतो नेहमी, कुठलीही सूचना न देता डायरेक्ट गेटवर जाऊन गाड्या अडवल्या। शेतीमालाचं खूप नुकसान झालं, याच्यामधून खूप शेती हैराण झाली, याच्यातून काही पण त्याच्यामुळं शेतकरी खूप चिडलेले आहेत आणि नाशिकच्या पश्चिम कट्ट्यामध्ये जो काही माल तयार होतो तो माल आज पूर्णपणे या ठिकाणी रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे। हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी रस्त्यावर आंदोलनाला बसलेले आहेत। मुंबई आग्रा महामार्ग जो तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, ठप्प करण्यात आलेला आहे आणि आपल्याकडचा जो माल होता तो या सगळ्या शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर फेकलेला आहे। एकूणच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांची धरपकड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।